साई किरण 11 नवापाडा या दोन संघाच्या दरम्यान ही शेवटची मॅच मित्रांनो आपण पाहता. टॉस जिंकला नवापाडा क्रिकेट संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय आणि सलामीची जोडी देखील आपण पाहू शकतो. साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघाकडनं इंटर होताना पाहायला मिळते. सुरेश आणि चंदू ही सलामीची जोडी. पहिला बॉल लकी तयार. लकीचा पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटचा टोला चेंडू कलेक्ट झाला. बॅकिंग अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या बॉलवरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एकादामिनी टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळतं. सिंगल आणि पहिल्याच बॉलवरती अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला होता. इन्व्हाइट केलं होतं बिगिट करण्यासाठी, परंतु आपण पाहू शकतो चेंडू बॅटच्या टोला कलेक्ट झाला आणि त्यानंतर शॉट मिड विकेटला चेंडू फील्ड झाला. तोपर्यंत आपण पाहू शकतो सिंगल एकवटली गेली आहे. लकीचा हा पटवार फटका इथे देखील चांगला खिचून मारला मिड विकेटला. खेळाडू आगे त्या ठिकाणी आणि एकच धाव मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये देखील लक्ष्मणनं खूप इम्प्रेस केलं होतं. दुसऱ्या दुपारच्या सत्रामध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी राहिली आणि या शेवटच्या मॅचमध्ये देखील सुरुवातीचे 2 बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगले फेकलेत, कारण 2 बॉलवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. लकीचा फुलरलेनचा बॉल डेलिकेट टच आपण पाहिला, फक्त दिशा दिली आणि त्याच बरोबरीने आपण पाहू शकतो तर फुलटॉस बॉल वरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सो या स्पर्धेमध्ये एक एक रिव्ह्यू देखील दोन्ही टीमला देण्यात येणार आहे. सकाळच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्याचा उल्लेख देखील केला होता, ज्यावेळेस वेस्ट ऑफ हाईट विमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू अवेलेबल असतो. सो पंचांना आता थर्ड अंपर रेफर केला गेलाय वेस्ट ऑफ हाईट साठी. पुन्हा एकदा टेक्निकल टीम आमची कामाला लागलेली आहे. सो यस इट इज बीमर आहे. एक्स्ट्रा ऑफ हाईट आपण पाहिली बीमर बॉल आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो तर थर्ड अंपायर रेफर केला गेला होता. तो थर्ड अंपायर आम्ही इथून चेक केला गेला आणि एकंदरीत आपण पाहू शकतो तर वेस्ट ऑफ हाईट होती या बॉलवरती. फ्री हिट बॉल बॅटरसाठी. इथे बिग हिट केला. फ्री हिट बॉल वरती हात तडाखा. चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स डायनामाइट हिट. षटकार. इथे चांगला बॉल फटका देखील इथे चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर हाच चौकार. वरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 बॉल वरती लकीची चांगली गोलंदाजी राहिली. नंतर एक बेस्ट ऑफ हाईट आपण पाहिला आणि त्यानंतर षटकार चौकार आणि हा बॉल इथे आपण जर पाहिला तर चांगली लाईन पाहायला मिळते. लकीच्या माध्यमातून हा व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला, फेकलाय हा डॉट, हा निर्धाव चेंडू. मिनी कमबॅक राहिलाय कारण षटकार चौकार आल्यानंतर आपण पाहू शकतो तर एक चांगला बॉल अटेम्प्ट केला. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी अटेम्प्ट करत असताना एक चांगला बॉल फेकला, लकीनं डॉट आलाय. स्विच इट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये फलंदाज सुरेशची पारी होती. चंदू गोंधली आता माघारी, फलंदाज बाद.
सो पहिला ओव्हर कंप्लीट होतोय. शेवटच्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली लकीनं, अर्थात चेंडू गोंधलीला पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद केलाय. 14 धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. मेंढरदरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. सुरुवात चांगली राहिली होती लक्ष्मण अर्थात लकीची, परंतु ज्यानंतर भीमर हाताला नाही त्यानंतर पूर्णपणे लाईन मित्रांनो खऱ्या अर्थानं भरकाडला, परंतु स्वतःला सावरत असताना शेवटचे 2 बॉल अतिशय चांगले फेकले. एक बॉल डॉट आपण पाहिला ना शेवटच्या बॉलवरती. मॅचची गोल्डन विकेट अर्थात चंदू गोंदेला माघारी पाठवला. बॅटरीन रोहित येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये तयार असतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील आपण पाहताय सोमनाथ आहे. सो सोमनाथ येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे चांगला बॉल जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस फलंदाजानं खोललं. पॉइंटच्या खेळाडूला बीट केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती आणि धावफलक पुढे सरकलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन अ बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला बॉल बॅकलेटला खाली असताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला सिंगल साठी आणि एक क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हाय मेरा नाम है डोरेमॉन. सो सिंगल आली या बॉलवरती आणि आपण पाहू शकता तर बॅकलिपला खाली होत असताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हरला चेंडू कलेक्ट झाला आणि 1 धाव या बॉलवरती एकवटानं पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. फलंदाज तयार. आपण बार इथे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला झेल फिनिश झालाय. आणखीन एक धक्का. आता रोहित माघारी परततोय. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज अर्थात रोहित देखील आता माघारी परतताना पाहायला मिळतो. मुकेश येतात नवीन बॅटर. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. एक्सेप्ट केलं नव्हतं रोहितनं, परंतु मैदानाच्या मध्ये ते घडलं. डेलिकेट टच आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन हा चेंडू कलेक्ट केला आणि विकेटचं पतन देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. चला बॅटर थोडं लवकर जा. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवरती सोमनाथ तयार आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती 4 आणि नंतर कमबॅक. इथे चांगला बॉल गती होती. फटका पण आपण जर पाहिलं तर फक्त पुश केलंय. सिंगलसाठी निघाले. सिंगल कंप्लीट. थोडीशी मिस जजिंग मिस फिल्डिंग आपण पाहिली आणि एकंदरीत 2 धावा देखील या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा या 2 धाव्यांच्या मदतीने 21 अर्थात 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूंची फेकी मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक दुसऱ्या. इथे चांगला बॉल खेळाडू आहे त्या ठिकाणी. पहिल्या टीमला झेल सुटला आणि आपण पाहू शकता 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावा या बॉलवरती आपल्याला एकवटताना पाहायला मिळते. टीमची टोटल या 2 धाव्यांच्या मदतीने पुढे सरकली. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे झेल सुटलाय आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता तर 2 धावा देखील खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक का 23 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहताय. इथे सबमरीन डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आपण बारचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहू शकता बायच्या स्वरूपानं ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक्सेप्ट केलं नव्हतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलं, पडल्याच्या स्किड झाला, खालून आला, सबमरीन डिलेव्हरी मित्रांनो आपण पाहिली आणि शेवटचा बॉल वरती आपण पाहिलं तर ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक आली आणि 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतो. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघ प्रथमतः करते बॅटिंग. बॉट शेवटच्या बॉलवर मित्र मला खऱ्या अर्थानं बॅटचा फेस फलंदाज सोमनाथनं खोलला आणि चेंडू आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल होत होता. थोडीशी चुकी झाली आणि आपण पाहू शकता तर या बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा या बॉलवरती आल्यात. चौकार. लकीली चौकार आलाय, कारण थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू चौकारासाठी ट्रॅव्हल झाला. 4 धावा आल्या फलंदाज तयार. लोवर फुल टॉस बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. चेंडू सी मा रेषा पार. चौकारानंतर हा षटकार 6. मुकेश मित्र म्हणे खऱ्या अर्थानं चौकारानंतर हा षटकार लोवर फुल टॉस बॉल. त्याचबरोबर आपण पाहू शकता प्रॉपर टायमिंग झालं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर चेंडू आपण पाहू शकता तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी रवाना होताना आपण पाहिला. फलंदाज रोहित तयार, अर्थात गोट्या कमबॅक करणं गरजेचं राहील. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. चेंडू सीमा पार षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहित गोट्यावरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती त्या गोलंदाजावरती मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं खरपूस समाचार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मुकेश अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेत. इथे तिसरा आलाय का फटका चांगला आणि तिसरा षटकार देखील फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतो. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट होती. 6 धावा.
बॅटिंग. तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आपण बाल वॉट शॉट. फलंदाज आता चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. थोडीशी आउटफील्ड खराब आहे त्यामुळे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं हा चौकार इथे वाचला आणि या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय होताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा आपण पाहता 48 48 धावा. एक शॉट आहे. थँक्यू सो मच. एक शॉट म्हणजे एकच धाव या बॉलवरती आपण पाहू शकता. 47 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये होता. बॅट तर मी म्हणे खऱ्या अर्थानं भन्नाट वेगाने फिरली परंतु इथे आपण पाहू शकता शेवटचा बॉल गोलंदाज रोहित अर्थात गोट्यानं फेकला. निर्धाव डॉट बॉल. 3 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. साई समृद्धी मानिवली करते बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना सुरुवात दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या ओव्हरमध्ये. तफलक जर आपण पाहिलं तर 47 धावा तफलकावरती 47. सो प्रेम येतात गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी आणि या टीमची टोटल 47. एक वेळेस असं वाटलं टीम बॅकफुटवरती आहे परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मुकेशची बॅटिंग अफलातून एक चौकार आणि त्यानंतर षटकारांची हॅट्रिक देखील त्यांना कंप्लीट केली आणि एकंदरीत चांगली बॅटिंग आपण पाहू शकता. 47 धावा फलकावरती. प्रेमचा पहिलाच बॉल सफल झाले होते. स्टंपला कव्हर केलं होतं. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. एक धाव आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग इनवरती आता मुकेशला राहणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तर बाकी या ठिकाणी नव्हतं आणि एकंदरीत या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 49 49 धावा मित्रांनो धफलकावरती आहेत. अतिशय चांगली सुरुवात मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं झाली आहे. 49 धावा फलकावरती आपण पाहताय. प्रेमचा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ केला. रोहित आहे त्या ठिकाणी. थोडीशी चुकी झाली आणि त्याचबरोबरीनं एकच धाव मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं या बॉलवरती घेण्यामध्ये यश आलंय. 50 धावा कंप्लीट होतात साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघाच्या या मॅच मध्ये. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली मुकेशच्या बॅटमधनं आपण 3 षटकार एक चौकार देखील पाहिला ना तोच मुकेश आता स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे. शेवटचे 4 बॉल प्रेम तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून देखील मोठी फटकी येतील का कारण सध्या स्थितीला बॅटिंग अफलातून होती या फलंदाज मुकेशची. इथे बॅटचा एज सिंगलसाठी निघाला फलंदाज आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. रनआउटची संधी अवेलेबल झाली. विकेट सॅक्रिफाईस सिंगल प्लस विकेट फलंदाज बाद. त्याचबरोबर सन्माननीय संदीप दत्तात्रय धुमाल साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे या नसताना पण व्हायचं आहे. 51 धावा फलकावरती विकेट सॅक्रिफाईस झाली. सुधीर येत आहेत नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडवरती मुकेश तयार आहे. विकेट सॅक्रिफाईस यासाठी केली होती कारण मुकेशला स्ट्रायकिंग एंडवरती राहणं खूप गरजेचं आहे. इथे चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जज करतोय. पकडलाय झेल आणि मुकेशच्या वादळी पारीचा अंत देखील या मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद.
सो रणजित येतात नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. शेवटचे मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं बॉल शिल्लक असतील. इथून 2 स्टील 2 टू गो. इथे चांगला बॉल समोरच्या दिशेनं फटका सजवला. लॉंग ऑफला खेळाडू आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. फेकी चुकीच्या एंडला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आली आहे. आणि एक शॉर्ट धाव एकंदरीत आपण पाहू शकता. सिंगलच धाव खात्यावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आली आहे आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचलं ते 52 या आकड्यावरती. सो पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपल्याला फक्त बिमरसाठी एक रिव्ह्यू अवेलेबल आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे जो पंच ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असेल. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका, कारण नवापाडा जिंकला काय किंवा साई समृद्धी मांडवी जिंकली काय. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. फुललेचा बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय आणि मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं सिंगलला केलं इथे डबल मध्ये कन्वर्ट. आणि शेवटच्या बॉल वरती आल्यात या 2 धावा. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतोय. बॅटिंग करत होती साई समृद्धी मानिवली. बनवल्या 54 धावा आणि 55 धाव्यांचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी. झालेल्या आयोजकांच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करत आहोत. एकनाथजी धुमाळ साहेब, आपणास विनंती आहे, आपण या मान्यवराला तुमच्या शुभ हस्ते सन्मानित करा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना तुमच्या समोर आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. आणि या स्पर्धेचं औचित्य साधत असताना या आयोजकांवरचं प्रेम आणि त्याचबरोबर क्रिकेटची निस्सीम आवड जपत असताना मान्यवरांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण इथे सन्मान संपन्न करत आहोत. फार चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये मानवली संघाच्या फलंदाजाने केलेली आहे, ज्यामध्ये मुकेशचं योगदान फार चांगलं राहिलं. वायटल अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ 28 रन्स अँड कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम चंदू गोंधळी विथ 16 and 14 11 रन्स कॉन्ट्रीब्युशन. गॉट अ गुड स्टार्ट गिवन बाय सुरेश. ऑल two openers have played very well innings. 21 runs partnership was there, and then after a good explosive batting by Mukesh, individual contribution of 28 runs, and score is 54, and there is the target of 55 runs to win this match. 55 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये गाठायचा आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल तो म्हणजे साई किरण नवापाडा. आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी मैदानामध्ये सुरू आहे आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल हे सुद्धा येणारा 4 षटकांचा वेळ आपल्यापर्यंत खरं तर माहिती पोहोचवणार आहे. कशा पद्धतीने साई किरण नवापाडा संघाच्या फलंदाजांचा अप्रोच असेल हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे.
आणि गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये गरज धावफलकाला वेग देण्याची आहे आणि त्याच पद्धतीने शोध 2 फलंदाजांच्या आघाडीच्या जोडीचा घेतलेला आहे. साई किरण नवापाडा संघाच्या संघ कर्णधाराने एका बाजूने योगेश गुडे आणि दुसऱ्या बाजूने सोमनाथ गुडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या खेपट्टीवर रवाना होत असलेली आपण पाहू शकाल. आजचा दिवस अत्यंत चांगलं क्रिकेट संपूर्ण दिवसामध्ये थ्रू आउट अ डे आपल्याला अनुभवायला मिळालं. क्वालिटेटिव्ह क्रिकेट अनेक संघांनी खेळलेलं आहे. या गावातील खरं तर आपण पाहिलं धर्मवीर स्पोर्ट्स क्लब आज खेळताना आपण पाहिले पहिल्याच फेरीमध्ये ते पराभूत झाले. दुसरी फेरी याच गावातील न्यू यंगस्टर्स कोरावळे ब संघाने जरूर गाठली होती, परंतु दुसऱ्या फेरीमधील त्यांच्या खेळाचा स्तर जो आहे तो अत्यंत खालच्या दर्जाचा राहिला. कारण 18 आणि 19 धावा 4 षटकांमध्ये त्यांनी साई किरण नवापाडाच्या विरोधात बनवल्या. त्यामुळेच तो सामना जिंकू शकला होता साई किरण नवापाडा. आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांची गाठ इथे साई समृद्धी मानिवलीच्या समोर पडली आणि पहिल्याच सत्रामध्ये 54 धावा तिकडे आल्या. 55 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी ठेवलेलं आहे, ते म्हणजेच साई किरण नवापाडा संघाच्या समोर. क्रिकेट म्हटलं की ते अनिश्चित असतं. अलीकडचं क्रिकेट फलंदाज गाजवतात आणि त्यामुळेच निर्धारित 4 षटकांमध्ये ह्या धावा चेस करणं हे कठीण जरी असेल तरी अशक्य निश्चितच नाही. पाहायचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील, त्यांचा दृष्टिकोन कसा असेल हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. रोहित धुमाळ गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना स्ट्रायकिंग केला फलंदाज योगेश गुडे. समोर ठेवलेला चेंडू स्लॉक केलेल्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडूला प्लेस केलेला मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशातच क्षेत्ररक्षक चेंडू गोंधळी यांचे प्रयत्न कमी पडले आणि पहिल्याच चेंडूवर हा फटका दमदार फलंदाज योगेशच्या बॅटमधून दमदार सुरुवात, चौकार. चांगलं संगीत दरम्यान आपण ऐकतो 4 धाबा धावपलकावर रोहित पुन्हा एकदा तेच ट्रॅकिंग केला फलंदाज योगेश. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोर ठेवलेला चेंडू कव्हर्स मध्ये लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा हा दिलखेच नजराना फलंदाज योगेशाची कलात्मकता. लागोपाठचा दुसरा चेंडू, दुसरा चौकार. चार षटकांचा सामना आहे की जो आपल्याला 20 मिनिटांमध्ये कव्हर करावा लागेल. 5:12 या सामन्याला सुरुवात झालेली. दरम्यान आपण बघत आहात सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करणं बंधनकारक असेल. त्यामुळे वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगावाच लागेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण तो काटेकोरपणा बाळगलेला पाहिलेला आहे. पाहायचं योगेशने लागोपाठचे 2 चेंडूंना चौकार दरम्यान तिकडे खेचलेला आहे. क्षेत्ररक्षकांची रचना बदलली की जे लॉंग ऑफला होते क्षेत्ररक्षक त्यांना आता वायडिश लॉंग ऑफला घेतले गेलेलं आहे. म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि लॉंग ऑफच्या मध्ये त्यांना प्लेस केलेला आहे. हा चेंडू आखूड टप्प्याचा. त्याचबरोबर पंच इकडे वळताय. चेंडू उजव्या स्ट्रीच्या फार बाहेर जाणार आपल्याला पाहायला मिळतो आणि हा इथे वाईड घोषित झालेला आहे. अवांतर 1 धाव दरम्यान मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं तंत्र आहे फलंदाजीचं योगेश गुडे यांच्याकडे आणि त्यामुळे ते मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने वापरतील यावर या सामन्याचा निकाल बहुतांशी अवलंबून आहे. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने ड्रॉप केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्लेस केलेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे टिपला जेल. सामन्यामधील प्राइस विकेट इथे मिळवलेली आहे गोलंदाज रोहित धुमाळने. बाद होणारा फलंदाज योगेश गुडे.
9 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेले. नव्याने आलेले बॅटर इन ॲट नंबर 3 लकी अर्थात लक्ष्मण घुडे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आपण पाहू शकाल. आणि या अगोदर फलंदाज योगेश बाद झाले होते आणि लागोपाठचे 2 चौकार खेचल्यानंतर खरं तर आणखी एक मोठा फटका ऑफसाईड रिजनमध्ये त्यांना उचलून मारायचा होता, परंतु अंतर मिळालं नव्हतं आणि त्यामुळेच फलंदाज तिथे झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. सामन्याचा रिदम तोडू नका रोहित धुमाळे आणि टीम. लक्ष्मणसाठीचा हा चेंडू आहे. इथे खरं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. दिशा द्यायची होती या चेंडूला, परंतु टॅप शॉट खरं तर खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. इथे एक धाव आलेली खरं तर आपण पाहिली. एका धावेने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 10 अर्थात 10. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. लक्ष्याचा विचार जर केला तर 55 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथे खरं तर नवापाडा संघाला क्रॅकिंग ऑनराचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. स्लिप झाले होते, स्किड झाले होते, परंतु चेंडूवरची नजर तिकडे हलू दिली नव्हती आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फेकी सुद्धा चांगली आली. त्याचबरोबर एकदा विकेट मिळालेली आहे. चांगलं क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट, गुणात्मक क्रिकेट आपल्याला इथे दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळतं. हार कोणालाही मंजूर नाही आणि म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल यामध्ये तीळमात्र शंका नाही. समोर ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका इथे प्रोड्यूस केलाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. यावेळेस काय झालंय हे पाहावं लागेल. ही धाव पूर्ण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाने दोन्ही चेंडूंवर दरम्यान दाखवलेलं आहे. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही केलं की संपूर्ण संघ त्यांच्या अगदी पायांवर चांगल्या पद्धतीने हालचाली करत असतो, पायांवर नाचत असतो असं म्हटलं जातं. म्हणजेच एकूण तुमची शारीरिक हालचाल ही बदलत असते. त्याचबरोबर मग तुमची निर्णय क्षमता वेग घेत असते, वेग धरत असते. एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य आणि ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचारत असते. रोहितचं पहिलं षटक ज्यामध्ये 12 धावा आलेल्या आपण पाहिलेले आहेत. क्रमांक 2 साठी आणखी एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा चंदू गोंधळी अर्थात गोट्या क्रमांक 2चं षटक घेऊन आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला प्लेस केलेले पाहायला मिळतील, ज्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर याच्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन थोडे स्ट्रेटिश आहेत. त्याचबरोबर काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात झालेला आपण पाहू शकाल. चंदू क्रमांक 2चं षटक घेऊन तयार. यावेळेस लॉक केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला उपस्थित. फंबल झालेत. इथे एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न कदाचित घातक ठरू शकतो आणि तेच झालेलं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही आणि हे हिताचं ठरलं ते म्हणजे साई समृद्धी मानिवली संघाच्या, कारण एक अत्यंत अनुभवी फलंदाज अर्थात लक्ष्मण घुडे इथे धावबाद. MGCSC संलग्न असणारी ही स्पर्धा. या अगोदर मला असं वाटतं उपसरपंच चषक आनंदवाडी ही स्पर्धा आपण अनुभवली, ज्यामध्ये 10 क्रिकचं थेट प्रक्षेपण होतं आणि ती स्पर्धा विशेष करून या हंगामामध्ये, या अगोदरच्या हंगामामध्ये ज्या संघांनी बक्षीसपात्र फेरी जिंकली नव्हती त्या संघांसाठी आरक्षित होती असं आपण म्हणूया. आणि त्या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल संघाने बाजी मारली. चांगलं क्रिकेट त्या स्पर्धेमध्ये कानोल संघाचं आम्ही पाहिलं होतं. आणि त्या स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचं खरं तर एक आकर्षण आम्ही पाहिलं किंवा वैशिष्ट्य पाहिलं. 10:30 पावणे 11च्या सुमारास स्पर्धा सुरू जरूर व्हायची, परंतु 4:30-5 वाजेपर्यंत संपूर्ण दिवस पूर्ण झालेला असायचा. या पद्धतीने वेळेच्या बाबतीत अफलातून सहकार्य मिळालं होतं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रेमसाठीचा हा पहिला चेंडू आहे. इथे खोलवर टप्प्याचा उजव्या स्टेजच्या बाहेरचा डायरेक्ट हिट जर आली असती तर प्रेम यावर कोणतंही प्रेम न दाखवता अगदी त्याचा हृदयद्रावक अंत मैदानाच्या आतमध्ये झाला असता.
डायरेक्ट देता आली नव्हती यष्टीरक्षकाला. त्यांचे प्रयत्न फार चांगले झाले होते. पहा एक जनरल मला असं वाटतं कोण तयार करत असताना, एक अँगल तयार करत असताना गोलंदाज गोलंदाजी करतायत, उंच पुरे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर फिरकी देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे फलंदाजाला अत्यंत काळजीपूर्वक इथे राहून फलंदाजी करावी लागेल. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, त्यावर ऑन ड्राईव्हचा फटका सॉफ्ट हँडेडली प्लेस केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक रोहित चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण एका धाब्यावर समाधान मानलं गेलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 जरूर आले होते, परंतु इथे या षटकामध्ये कमबॅक करून दिलेलं आहे, पुनरागमन केलेलं आहे. ते म्हणजेच गोलंदाजी करणारा संघ अर्थात साई समृद्धी मानिवली संघाने. आणि त्याचबरोबर व्यक्तिगतरित्या चांगलं षटक हाताळत आहेत गोलंदाज चंदू गोंधळी. सोमनाथ स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. याचबरोबर शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू सोमनाथच्या समोरून अगदी उंची आणि उसळी घेणारा, आणि त्याचबरोबर मला असं वाटतं मागच्या बाजूने सरळ गेला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी चांगली केलेली आहे. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत. पाहायचं या षटकाला समाप्ती कशा पद्धतीने दिली जाईल. 2 चेंडू शेष. यावेळेचा फटका शॉर्ट आर्म जामचा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलेला. भूमितेतील दुभाजक आपल्याला आठवला. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार मिळाल्या. महत्वाच्या उपयुक्त धावा 4 चौकार. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं तर ते आहेत 18, म्हणजेच 18. या षटकातील एका चेंडूचा खेळणं शेष आहे. या अगोदर थोडी अडखळत सुरुवात मिळाली होती फलंदाज सोमनाथला, परंतु या फटक्याने त्यांना आत्मविश्वास मिळाला असेल. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. यावर आपण बोलूच. यावेळेस क्लीन बोर्ड, त्रिफळाचीत कट्यार काळजात घुसली. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज सोमनाथ याचा अंत. सोमनाथ बाद. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये रोहित धुमाळने 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक चेंडूचं आपण पाहिलं, ज्यामध्ये 2 चेंडू डॉट आले, 1 चौकार आला, 1 विकेट आली, 1 सिंगल धाव खरं तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेलेली पाहिली. एक धाव पूर्ण असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाद झालेला फलंदाजही आपण या षटकामध्ये पाहिला. ओव्हरऑल हे जे षटक आहे ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यामध्ये मजबूती प्रदान करून देणारं षटक चंदू गोंधळीने हाताळलेलं आहे. क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज इथे वापरला जाईल. जर्सी नंबर 44 इथे स्वतःला वार्म अप देत आहेत. आणि 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 5:12 या सामन्याला सुरुवात झाली. 2 षटकांसाठी 12 मिनिटं वापरलेली आहेत. गोलंदाजी करणारा संघ याकडे तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल. लगेचच सामना आपण सुरू करूया. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच सुरू करा, मार्गस्थ करा. समोर ठेवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपला झेल. आणखी एक फलंदाज, त्याचा संपला खेळ. या सामन्यातील या दुसऱ्या सत्रातील महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद झालेला आपण पाहिला. संघाचा संघ कर्णधार प्रेम घुडे याचा संपला खेळ.
बंटी आलेले आहेत क्रमांक 6 साठी मैदानाच्या आतमध्ये. सामना बक्षीसपात्र फेरीचा आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये दबाव फार मोठा आहे आणि अशातच पहिल्या फेरीमध्ये जर 54 धावा बनले असतील तर मग फलंदाजांवर अतिरिक्त दबाव आहे. तो दबाव तुम्हाला व्यवस्थितरित्या खरं तर शोसावा लागेल. त्याचबरोबर या दबावाचं व्यवस्थित सुनियोजित व्यवस्थापन करावं लागेल. दबाव झेलून फलंदाजी करावी लागेल. इथे पंचांकडे दाद मागितली, पंच साशंक नाही आहेत. पंचांनी लगेच बोट आबाळाकडे दाखवलं, सरळ जाऊन चेंडू पायांवर आदळला. फलंदाज बंटी बाद. उलटा चेंडू आता सरळ जाऊन पायांवर आदळलेला आपण पाहिला. पंचांकडे खरं तर इथे कोणती पंचांच्या मनामध्ये शंका नव्हती. एष्ट्या वेधून खेळण्याचा प्रयत्न बंटीच्या अंगलट आला आणि फलंदाज बंटी बाद झालेला आहे. कल्पेश आलेले आहेत. हेमंत आणि कल्पेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. फुलटा चेंडू आडव्या बॅटने मोठा प्रहार, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. मिळाल्या धावा महत्वपूर्ण 4 आणि हा चेंडू नो. याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू नोंदवलेला आहे. हा चौकार आहे, परंतु चेंडू बीमर आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. बीमर +1. यस, बीमर +4. यस, व्हेरी गुड. बीमर +4, 5 धावा आल्या. येणारा चेंडू फ्री हिट आहे. फ्रीटचा चेंडू इथे एज जरूर लागली आणि जेल टिपला गेला. फलंदाजालाच याची कल्पना नव्हती आणि त्यानंतर एष्ट्यांच्या मागून मुकेशने चांगला थ्रो दिला आणि या फ्री हिटवर फलंदाज ज्या एका खरं तर मार्गाने बाद होऊ शकत होते, असे एकूण 3-4 मार्ग आहेत, परंतु त्यातील हा नेहमीचा मार्ग आहे धावबाद होण्याचा आणि त्याच मार्गाने फलंदाज इथे बाद. तेवीस धावा धावफलकावर जोडल्या गेलेले आहेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष असलेला आपण पाहू शकाल. रणजित पुन्हा एकदा वरतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा जर विचार केला तर हेमंत स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस इथे फटका चांगला आहे. स्लॉकचा फटका मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहिलेला आहे. याचबरोबर फलंदाजाने त्याच्या मनगटातली ताकद दाखवली, बाहू उगारल्या, त्यानंतर आडव्या हातावर गोलंदाजाला घेतलं, फेकून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे. हा षटकार. दोन चेंडूचा खेळ या षटकातील शेष असलेला खरं तर आपण पाहू शकाल. धावफलक 29.
आणखी एक खरं तर इथे संधी होती फलंदाजांसाठी मोठा फटका खेळण्याची, परंतु तिला ग्रॅब करता आली नाही. यानंतर इक्वेशनचा जर आपण विचार केला तर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर इक्वेशन ही पाहू शकाल, कारण 55 धावांची एकूण गरज आहे. मला असं वाटतं इथून पुढे 26 धावांची गरज आहे. इथे उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे, अँगल क्रिएट केला, त्यानंतर चेंडू डिलिव्हर केला, फलंदाजांपासून दूर ठेवलं आणि हे शेवटचे 2 चेंडू की जे या गोलंदाजाने हाताळलेले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यामुळेच आता खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं थोडं जड झालंय. आज 4थ्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर जर एखादा मोठा फटका षटकार चौकार आला असता तर शेवटच्या षटकामध्ये फार मोठी लढत कदाचित आपल्याला अपेक्षित असते. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये सुरेश याला आमंत्रित केलं जात आहे. सुरेश यांच्याकडे ही टेनिस क्रिकेट विश्वाचा फार मोठा अनुभव आहे. तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना गोलंदाजी करण्याची संधी त्यांच्याकडे आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण पाहिले तर ते आहेत रोहित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंत. 6 चेंडू 26 धावा. इथे चेंडू पडला, खाली राहिला, स्ट्रायकिंग एंड चेंज करायचंय आणि तो चेंज करण्यामध्ये फलंदाज सक्षम झाले, परंतु इथे रोहित याला स्वतःच्या विकेटचं बलिदान द्यावं लागलं. बाद होणारा फलंदाज रोहित. मध्ये हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना दाखवावाच लागतो. अशातच फार चांगली गोलंदाजी मानिवली संघाने केलेली आहे. समोर ठेवलेला चेंडू यॉर्कर मध्ये कन्वर्ट केला, त्यानंतर ड्राव केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, आणखी एक धावबाद करण्याची संधी आलेली आहे आणि तिचंही सोनं केलं फलंदाज हेमंत. धावबाद. तीस धाबा धावपलकोर असताना फलंदाज धावबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज भरत आलेले आहेत. प्रवीण आणि भरत 9 आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. मला असं वाटतं एक फलंदाज जर बाद झाले तर नवापाडा संघातील 11च्या 11 खेळाडूंना फलंदाजी करण्याची संधी मिळेल. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावपलकोर, 4 चेंडूचा खेळणं शेष असलेला आपण पाहू शकाल. जबाबदारी घ्यायची होती खरं तर फलंदाज योगेश आणि त्याचबरोबर लक्ष्मण प्रेम या फलंदाजांना. ती जबाबदारी त्यांना घेता आली नाही. सुरुवात मिळाली योगेशला, परंतु अति आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज योगेशला भोवली असं आपण म्हणूया. कारण ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, लागोपाठच्या 2 चेंडूंवर तुम्ही 2 चौकार मिळवता, त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी देणं अत्यंत गरजेचं आहे. मेरिटच्या बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळायचं असतं, परंतु ते करता आलं नव्हतं योगेशला. लक्ष्मण यांनीही खरं तर मैदानाच्या आतमध्ये हाराकिरी पत्करली. त्यामुळेच या सामन्यामध्ये आता पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. हा फटका चांगला आहे, परंतु थोडा उशीर निश्चितच झाला हा चौकार आला. पुढे सरसावले यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये चांगला फटका ऑन द राईज खेळले होते आणि एकदा विकेट मिळाली. याचबरोबर औपचारिकता आता शिल्लक राहिलेले आपण पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये फार चांगलं क्रिकेट साई समृद्धी मानिवली संघाने खेळलंय. त्याचबरोबर तितकंच चांगलं क्रिकेट साई किरण नवापाडा संघाने खेळलं होतं. परंतु हा सामना महत्वाचा मोठा असतो आणि असं म्हणतात की एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. त्याचबरोबर एक सामना 2 संघ जिंकू शकत नाहीयेत. आणि याचबरोबर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे, ग्रामस्थ मंडळ कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक
चषक या स्पर्धेतील पहिला दिवस आपल्या नावावर करणारा संघ आपण पाहिला, तो म्हणजेच साई समृद्धी मानिवली संघ. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, चांगलं फायटिंग क्रिकेट संघर्ष दाखवला, तो म्हणजेच साई किरण नवापाडा संघ. आपण तुमचं आम्ही कौतुक करतो. हार्ड लक टफ लक सुरेशजी गुडे साहेब, हार्ड लक टफ लक योगेश.